नमस्कार, माझं नाव निलेश दीक्षित आहे. मुंबईहून आलोय मी. माझा पहिलाच अनुभव आहे हा घरचे मराठी कॉन्फरन्सला येण्याचा. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. 1995 मध्ये मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि मी लगेचच बिझनेस चालू केला ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर, मेंटेनन्स ऑफ मशीन्स इन व्हेरियस इंडस्ट्रीज. कारण त्यावेळेला काही फायनान्स वगैरे नव्हता, सो मशीन्स वगैरे विकत घेण्याची काही कॅपॅसिटी नव्हती आणि स्टार्टेड माय जर्नी विथ प्रोव्हाइडिंग मेंटेनन्स सपोर्ट टू व्हेरियस इंडस्ट्रीज फॉर मेंटेनन्स, रिकंडिशनिंग, ऑटोमेशन ऑफ मशीन्स. आणि मग स्लोली या सर्व्हिस प्रोव्हायडरमधून हळूहळू युरोपियन रिप्रेझेंटेशन्स इन इंडिया, जॅपनीज रिप्रेझेंटेशन इन इंडिया, रशियन रिप्रेझेंटेशन इन इंडिया ॲज देअर एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस पार्टनर्स असं सुरुवात झाली. मग मेक इन इंडिया पॉलिसी अनाऊन्स झाली आणि या सगळ्या फॉरेन पार्टनर्सचा बिझनेस बंद होणार होता. आम्ही त्यांना अप्रोच केलं की आम्ही तुमच्यासाठी या मशीन्स इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करू शकतो. अँड दॅट्स हाऊ वी स्टार्टेड मेक इन इंडिया कॅम्पेन. आणि टुडे वी हॅव 4 फॅक्टरीज नियर मुंबई वेअर वी आर मॅन्युफॅक्चरिंग these machines, and we have replicated the European technology, Japanese technology and Russian technology in India, and now ready to export from India. आता इथे येण्याचं खास कारण म्हणजे आमचा बूथही आहे इथे, पण कुठेतरी असं मला जाणवलं की अमेरिकेमध्ये आजही जर आपण 100 यंग एंटरप्रिन्युअर्सला जर भेटलो तर ते त्याच्यातले 95% आयदर IT, फायनान्स, डेटा, AI याच्यामध्ये आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याला इंजिनिअरिंग, कोर इंजिनिअरिंगमध्ये कोणी भेटत नाही. कारण ही एक भीती नुसतं त्या मुलांना नाही पण त्यांच्या आईवडिलांना जास्त असते. आणि सोशली हे खूप एक मोठं प्रेशर राहतं की नाही, आमच्या मुलांनी IT मध्येच गेलं पाहिजे. आधी एक काळ असा होता जेव्हा मी इंजिनिअरिंग केलं होतं तेव्हा की IT इंजिनियर चांगला असेल तर तो अमेरिकेला जाईल. पण आज काळ असा आला होता गेल्या 10 वर्षामध्ये की अमेरिकेला जायचं असेल तर IT इंजिनियर बनायचं. आणि हे जे आहे हे कुठेतरी मला असं वाटतं की इंजिनिअरिंग सेगमेंट मागे पडतंय. जसं आज जगामध्ये बऱ्याच कंट्रीज अशा आहेत जिकडे मेल आणि फिमेल पॉप्युलेशनचा इम्बॅलन्स आहे, तसंच आज जगामध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स याची भर पडत नाही आहे. कारण यंग जनरेशनला IT, AI, डेटा ह्याच्यामध्ये जाण्याचं जास्त इंटरेस्ट आहे. कारण सोशली त्यांना असं समजतं की याच्यामध्ये पैसा जास्त आहे. व्हेरॅज इंजिनियर्स ब्रिंग मनी, मनी फॉलोज इंजिनियर्स, हे कुठेतरी त्यांना समज पडत नाहीये. आणि म्हणून मी एक ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ सोशल रेस्पॉन्सिबिलिटी गेल्या 3 वर्षामध्ये आफ्टर कोविड आय टूक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. आज मी भारतामध्ये बऱ्याचशा ITI कॉलेजेसमध्ये, डिप्लोमा कॉलेजेसमध्ये, डिग्री कॉलेजेसमध्ये एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट, एंटरप्रिन्युअरशिप मोटिवेशन, प्रमोशन याच्यासाठी मी जाऊन आज यंग जनरेशनला एंटरप्रिन्युअरशिपमध्ये या, तुम्ही कुठल्याही कोर इंजिनिअरिंगमध्ये असाल, मी नुसतंच त्यांना लेक्चर्स देत नाही, मोटिवेट करत नाही, तर आय डू दी एंटायर हँड होल्डिंग. आज सकाळच्या सेशनमध्ये आपण ऐकलं की 90% ऑफ स्टार्टअप्स बंद पडतात आहे. पण हॅव वी एव्हर वरीड अबाउट वाय दिस इज हॅपनिंग? बिकॉज दे आर नॉट गेटिंग प्रॉपर हँड होल्डिंग ऑफ द इंडस्ट्रियल एक्सपर्ट्स. जर आज इंडस्ट्रियल एक्सपर्ट्सनी स्वतःला अवेलेबल केलं त्यांचं हँड होल्डिंग करण्यासाठी, त्यांना गाईड करण्यासाठी, तर कुठेतरी मला असं वाटतं की आपली यंग जनरेशन सुद्धा इंजिनिअरिंगवर थोडासा भरोसा ठेवेल. कारण जर ही जी आज एक ज्याला तुम्ही म्हणतात खूप मोठा सेटबॅक आहे इंडस्ट्रीला, जर आज इंजिनिअरिंग, कोर इंजिनिअरिंगमध्ये नाही सापडले तर पुढे जाऊन कुठल्याही फील्डला एक सपोर्ट सिस्टम ही मिळणार नाही. आणि दॅट इज वेअर आय मेक माय सेल्फ अवेलेबल. आय हॅव कम हिअर सो दॅट जसं आम्ही मेक इन इंडिया सक्सेस केलेलं आहे तसं इथल्या काही कंपनीज, मॅन्युफॅक्चरर्स असतील किंवा स्टार्टअप्स असतील, नवीन बडिंग इंजिनियर्स असतील, त्यांना इथे आपण मेक इन अमेरिका असं काही जर करायची इच्छा असेल किंवा इथल्या इंडस्ट्रीला काही इकोसिस्टम क्रिएट करायची असेल इंजिनिअरिंग रिलेटेड, देर इज वॉट आय मेक माय सेल्फ अवेलेबल टू द यंग इंजिनियर्स अँड द अमेरिकन इंडस्ट्री with our core expertise, know-how, resources, and that's my future vision of coming here. And
I'll be going around to different places after this summit, and I'll be spending about 3 weeks here. If you are able to connect me to some of these kind of engineers or manufacturers or any, I would say, institution who is willing to help the young entrepreneurs and want them to come into engineering, because I do respect IT, data, AI, that is required, but somewhere I see that is a completely saturated field, and more than 90% if the budding engineers are opting for these kind of fields. Just imagine what is going to happen with the core engineering segment and how the industries are going to get these candidates for future manufacturing or building the support system for the entire country in different engineering faculties. Because these core engineering segments are equally important, and somewhere this awareness, I feel, is very important right from the student stage. The parents, the society should motivate the young engineers to come into engineering segments. Also, I have seen many people here who have come into entrepreneurship mid-stage of their life or after retirement. I make myself available for them also to do the entire handholding, to take them through a safe, sound and a pre-planned journey of entrepreneurship, because I have spent about 29 years of my career starting from zero, come to a level where I am doing business not only in India now, but also globally, even helping our European partners, Japanese partners, Russian partners to establish their business in India. And I think we are definitely capable, in the interest of our young generation, the future, or even the entrepreneurs who are wanting to start something in the core engineering